नमस्कार, मी भाग्यश्री. टॉक टाइम मध्ये तुमचं स्वागत. आजचा आपला विषय आहे विमा घेण्यापूर्वी. आपलं भविष्य सुरक्षित असावं असं कोणालाही वाटतं. कुठलाही अपघात किंवा दुर्घटना सांगून येत नसते. अशा वेळेला सुरक्षिततेसाठी केलेली तरतूद म्हणजे विमा उतरवणं. सध्या ही गोष्ट इतकी सहज बनली आहे की दैनंदिन जीवनातल्या बहुतेक गोष्टींवर विमा उतरवला जातोय. अशा वेळेला आपल्याकडून काही चुका घडू नयेत आणि विमा योग्य प्रकारे कसा उतरवावा याबद्दल आज आपण टॉक टाइम मध्ये चर्चा करणार आहोत. आपल्याबरोबर आहेत ग्राहक पंचायतीचे मार्गदर्शक प्रसाद वाघ. प्रसाद, IBN लोकमत मध्ये तुमचं स्वागत. नमस्कार. तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर आम्हाला आणि प्रसादला नक्कीच फोन करा. आमचा नंबर आहे 02266899204. नंबर पुन्हा एकदा सांगते, 02266899204. प्रसाद, आता जे काय म्हणजे बोललं गेलं की बहुतेक गोष्टींवरती सध्या विमा उतरवला जातोय, पण अजूनही कुठेतरी गोंधळ असतो म्हणजे लोकांच्या मनात, सर्वसामान्यांच्या मनात, की विमा म्हणजे काय, कशा प्रकारे उतरवावा. तर बेसिकली पहिला प्रश्न हाच आहे की विमा काय, विमा म्हणजे काय. विमा हा ऍक्च्युली दोन प्रकारात विकला जातो. एक म्हणजे लाईफ इन्शुरन्स, म्हणजे फक्त तुमच्या आयुष्यावरती ह्युमनच्यावरती लाईफ विमा उतरवला जातो. आणि दुसरा मेडिक्लेम, म्हणजे उद्या सकाळी काय तुम्हाला जर मेडिकलची काय गरज लागली तर त्या विम्यातनं तुम्हाला त्याचा फायदा होतो. ओके, म्हणजे थोडक्यात आपल्याला आपली सुरक्षितता असेल, म्हणजे आपल्या कुठच्याही प्रकारे आपल्याला आयुष्यात आपल्याला कधीही कुठच्याही दुर्घटना येऊ शकतात, कुठचाही आजार येऊ शकतो. आजकाल विमा इतका सर्वसामान्य झालेला आहे की प्रत्येक गोष्टींवरती विमा उतरवला जातोय. मग एखादी आपली गाडी असू दे, आपल्या गाडीवरती विमा उतरवला जातो. एखादी आपली वस्तू असू दे, दागिन्यांवरती विमा उतरवला जातो. आणि सगळ्यात स्पेशल म्हणजे आपण जेव्हा बाहेर फिरायला जातो त्या प्रवासादरम्यानही विमा उतरवला जातो. अनेक ट्रॅव्हल कंपन्या असतात, अनेक मोठमोठ्या ट्रॅव्हल कंपन्या असतात जे पर्यटकांचा विमा उतरवतात. पर्यटकांची सावधान, त्यांना सुरक्षिततेसाठी हे विमा उतरवला जातोय. नक्कीच हे इतकी छान कॉन्सेप्ट आता ती झालेली आहे विम्याची. पण मला पहिला प्रश्न विचारायचा की जर मला विमा उतरवायचा आहे तर पहिलं पाऊल माझं काय असेल. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याकडे जे एजंट येतात त्या एजंटकडून आपण पूर्ण माहिती घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आता माहिती कुठच्या प्रकारात घेतली जाते, तर माहिती अशी आपल्याकडे घ्यायला पाहिजे की आपण जो विमा उतरवतोय तो आपण पॉलिसी कुठची घेतोय, ती पॉलिसी कशी आहे, ती माझ्याकरता फायदेशीर आहे का, ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जो फॉर्म भरतो तो फॉर्म सही करताना पूर्णपणे वाचणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. ओके, म्हणजे थोडक्यात आपण कशा प्रकारे विमा घ्यायचा किंवा ते आधी ठरवावं लागेल की आपल्याला कशावरती विमा उतरवायचा आहे. पण मग या संदर्भात अजून काही पावलं घेतली जातात का, म्हणजे मी आता एजंटकडे किंवा कुठचेही सल्लागार असतात त्यांच्याशी कन्सर्न करते, मग त्याच्या पुढे काय असतं. त्याच्यानंतर जो आपल्याला जे समजावून सांगतो की विमा कुठच्या प्रकारात आहे किंवा विमाचा जो प्रकार आहेत ते प्रकार जेव्हा समजून सांगताना मी स्वतः काय करायला पाहिजे, हा विमा माझ्याकरता फायदेशीर का, मी जो प्रीमियम पे करणार आहे तो माझ्या कॅपॅसिटीमधला आहे का, ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. कारण काय असतं की एखादा मनुष्य जेव्हा आपल्याला पॉलिसी द्यायला येतो, एजंट जेव्हा पॉलिसी द्यायला येतो तो त्याच्या फायद्याकरता बऱ्याचशा गोष्टी आपल्याला प्रीमियम सांगत असतो. हा प्रीमियम आपल्याला पुढे 10 ते 15 वर्ष पे करायचा आहे. तर तो 10 ते 15 वर्ष प्रीमियम भरताना आपण तो भरू शकतो का, हा अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे ती रक्कम जी असते ती परवडण्यासारखी असते. मला काही होऊ शकतं. आता आम्हाला वाटतं रिसेशन काळामध्ये फार गरजेची गोष्ट आहे, जास्त गरजेचं ह्याचा विचार होणं होय, फार महत्त्वाची गोष्ट आहे ती. म्हणजे मला वाटतं रिसेशन मध्ये जर आता इन्शुरन्स काढायचा असेल तर त्यांनी काय विचार करावा. पहिली गोष्ट म्हणजे माझा जॉब सिक्युअर किती वर्ष आहे किंवा माझं टॅलेंट किती आहे, मी ह्याच्या पुढे आणखीन कुठे जाऊ शकतो, आणि माझा पगार साधारण आणखीन 10 वर्षात कुठपर्यंत पोहोचेल, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून मगच त्याच्यावरती इन्शुरन्स घ्यायला पाहिजे. पण मग अशाला एजंट्स जे असतात म्हणजे त्यांचं ते काम असतं की कुठेतरी आपलं म्हणजे आपल्याला जे ग्राहक येतो त्याला आपण आपल्याकडे घेणं, म्हणजे आपला ग्राहक बनवणं हे सगळ्यात त्यांचं महत्त्वाचं काम असतं. त्यामुळे ते नक्कीच पॉझिटिव्ह गोष्टी सांगत असतात. काही वेळेला या गोष्टींमध्ये काही निगेटिव्ह पण गोष्टी असतात ज्या आपल्याला कळत नाहीत. तर अशाबद्दल काही सावधानपणा असतो का, म्हणजे काही असे लिखित असे काही नियम आहेत का की नाही असं असं आहे तसं आहे, म्हणजे असे काही कायदे वगैरे आहेत का. नॉर्मली सगळ्या पॉलिसीजचा नियम एकच असतो, पण तो नियम आपण घेताना त्यावेळेस आपण त्यातली एकदम म्हणजे बारकाईने त्याची चौकशी करायला पाहिजे की मी एखादी पॉलिसी घेतली, ती पॉलिसी कशी आहे, त्याच्यामध्ये मला फायदा किती आहे, मला तोटा, आणि विशेष म्हणून माझं रिस्क कव्हर किती आहे.
कारण आपल्याकडे जी पॉलिसी घेतली जाते ती दोन गोष्टी करते, एक तर इन्कम टॅक्स बेनिफिट, नाही तर मला फ्युचरमध्ये मला फायदा किती होईल, म्हणजे मॅच्युरिटीला मला अमाऊंट किती मिळेल. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात आपल्या भविष्याचा विचारही करावा आणि पहिला आपल्याला भविष्याचा काय विचार मिळणार करावा. आहे भविष्यात तेही त्याचा विचार विचार करणं करणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. आपल्याला एक फोन येतोय भरत मस्के यांचा गडचिरोलीवरून. भरत, आपला प्रश्न विचारा. सर हा भरत, आपला प्रश्न विचारा. मॅडम, मला असा विचारायचं होतं विम्यामध्ये सर मॅडम आपला तिथे तब्येतीसाठी काय आहे का मॅडम? परत परत प्रश्न विचारा का? मी काय म्हणालो मॅडम, हा, विम्यामध्ये आपल्याला तिथे तब्येतीसाठी काय असते का मॅडम? कोणत्या तब्येतीसाठी असते विम्याचा? थोडक्यात हेल्थ इन्शुरन्स म्हणजे आरोग्यासाठी, आपल्या तब्येतीसाठी काही विमा असतो का? असतो ना, हेल्थ इन्शुरन्स आहे तो आपल्या तब्येतीकरताच आहे आणि तो आपण घेणं गरजेचं आहे. आणि आजच्या काळामध्ये तुम्ही जर बघायला गेलात तर तुमचा ही जी म्हणजे मेडिकल एक्सपेन्सेस अतिशय वाढलेले आहेत, तर त्याप्रमाणे तुम्हाला त्याचा इन्शुरन्स घ्यायला पाहिजे. ते मेडिक्लेम पॉलिसीचे जे एजंट असेल त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून तिकडे पॉलिसी घेऊ शकता. आपण पुढचा प्रश्न घेतोय दीपक राव यांचा मुंबईवरून. दीपक, आपला प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम, मला सरांना प्रश्न विचारायचा होता. मी LICची जीवन आनंद घेतलेली 3 वर्षापूर्वी आणि त्याचा प्रीमियम 8 लाखाची पॉलिसी होती. त्याचा प्रीमियम मी आता 3 वर्षात 1,80,000 रुपये भरलेला आहे. त्याचा बोनस 90,000 त्याच्यावरती जमा आहे. मी आता सरेंडर करू इच्छितोय पॉलिसी, तर ते मला म्हणतात की तुम्हाला फक्त 1,05,000 रुपये सरेंडर व्हॅल्यू मिळेल. तर म्हणजे याच्यात काय म्हणजे मेक आहे मला काही कळत नाही. याच्यावरती काय करू शकतो का? म्हणजे खरोखर हेच नियम आहेत का की मग मला याच्या LIC वरती याच्यात केस वगैरे करण्याचं काही प्रयोजन आहे याच्यामध्ये? कृपया उत्तर द्यावं. ह्याच्यावरती दोन गोष्टी तुम्हाला करता येतात. एक तर तुम्हाला लोन घेता येतं, तुम्हाला खरोखरची पैशाची गरज असेल तर तुम्ही लोन घेऊ शकता. आणि जे सरेंडर व्हॅल्यू हा जो प्रकार आहे, हा सरेंडर व्हॅल्यू प्रकार एवढा करताच कमी केलेला असतो, कारण ह्याची इन्शुरन्स कंपनी ज्यावेळेस मार्केटमध्ये पैसा इन्व्हेस्टमेंट करतात ते तुमच्या पुढे 15 वर्ष किंवा 20 वर्षाची जी पॉलिसी आहे ते सगळ्याचा विचार करून ते मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट होते. ती जर मध्येच इन्व्हेस्टमेंट थांबली तुमची तर त्यांनाही लॉस होतो. त्यामुळे तो लॉस कुठेतरी दोघांनी भरून काढत असतो, त्याच्यामुळे ते अमाऊंट तुम्हाला सरेंडर व्हॅल्यू कमी मिळते. ओके, आपण पुढचा प्रश्न घेतोय निवृत्ती कोळेकर यांचा पुण्यावरून. निवृत्ती, आपला प्रश्न विचारा. निवृत्ती, निवृत्ती, टीव्हीचा आवाज आपला कमी करा, बंद करा आणि प्रश्न विचारा. हॅलो. हा निवृत्ती, आपला प्रश्न विचारा. हॅलो. टीव्हीचा आवाज आपला बंद करा आणि प्रश्न विचारा. मॅडम. हॅलो. प्रश्न विचारा आपला निवृत्ती. हॅलो. हॅलो. मला आता त्यांनी जे सांगितलं की कुठेतरी त्यांना सरेंडर करायची अमाऊंट, पण मला वाटतं आज लोन पण घेतलं जातं आणि लोनवरती पण इन्शुरन्स दिला जातो बँकेकडून. म्हणजे लोन जेव्हा घेतात ग्राहक, आजकाल मोठ्या प्रमाणात लोन घेतले जातात घरासाठी असू दे किंवा इतर कामासाठी, तर त्याच्यावरती पण इन्शुरन्स दिला जातो. त्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा. त्या लोनवरती इन्शुरन्स मिळत नाही, तुमचा रिस्क कव्हर त्याच्याबरोबर असतं. इन केस इन फ्युचरमध्ये एखाद्या माणसाचा जर डेथ जर झाला किंवा त्याला जर मृत्यू आला तर त्याचा जो इन्शुरन्स त्याच्याकडनं असतो त्यातनं त्याची जी लोनची अमाऊंट विड्रॉ केली जाते आणि वरची अमाऊंट त्याच्या फॅमिलीला परत केली जाते. लोनवरती इन्शुरन्स मिळत नाही, तर तुमच्यावरतीच इन्शुरन्स असतो की त्यातनं ते अमाऊंट वजा करून उरलेली अमाऊंट परत देतात. हे सिम्पल. पण मग आता म्हणजे थोडक्यात आज एक बातमी होती की अनेक जणांनी लोन घेतलेलं आहे आणि रेसेशनमुळे, मंदीमुळे त्यांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, तर त्यांना लोन कसं आता फेडायचं हे कळत नाहीये. तर मग यासाठी इन्शुरन्सचा काही फायदा नाहीये. अच्छा, मग त्याच्या अशा वेळेला अनेक वेळा असंही होत असेल की इन्शुरन्सचे हफ्ते पण भरता येत नसेल. म्हणजे आता मंदीमुळे अनेकांच्या नोकऱ्या कमी जास्त होतात, तर अशा वेळेला मग इन्शुरन्सचे हफ्ते भरणं आणि आता ज्या त्यांनी सांगितलं की मला सरेंडर करायची तर कमी मिळतं, तर हा एकच पर्याय असतो की सरेंडर करणं? नाही, सरेंडर करणं नाही. आता समजा एखाद्या माणसाने 3 वर्ष किंवा 3 वर्षापेक्षा जास्त प्रीमियम पे केलेलं आहे आणि जर ह्याच्या पुढे तो काही रिझन असू शकेल की तो भरू शकत नाहीये, तर त्यांनी आपले पैसे तिथेच ठेवायचे. त्याची पॉलिसी मॅच्युअर झाल्यानंतर त्याची जी पेडअप व्हॅल्यू जी आहे ती पेडअप व्हॅल्यू त्यांना रिटर्न मिळते. ओके, या व्यतिरिक्त कशा कशा गोष्टीबाबत इन्शुरन्स असतो? म्हणजे आता गाडी आहे किंवा दागिन्यांवरती इन्शुरन्स येतो, ट्रॅव्हल इन्शुरन्स येतो, पण आता लहान मुलं आपली, मुलांसाठी पण इन्शुरन्स केला जातो की 20 वर्षानंतर मूल आपलं मोठं होईल तेव्हा त्याला कुठेतरी ते मदतीला यावं, तर त्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा. माझं स्वतःचं पर्सनल मत असं आहे की लहान मुलांवरती इन्शुरन्स करू नये. जर सगळ्यांचं इन्शुरन्स इनफ असेल, म्हणजे सगळ्यांचं इन्शुरन्स म्हणजे आई वडिलांचं इन्शुरन्स कम्प्लीट झालेला असेल तर त्याच्यानंतर लहान मुलावरती जावं. कारण शेवटी प्रीमियम आपणच भरत असतो, आई वडील प्रीमियम पे करत असतात. रिस्क कव्हर आपलं होणं महत्वाचं आहे. बरोबर आहे. लहान मुलाच्या रिस्क कव्हरला तेवढं आपण व्हॅल्यू देऊ नये, कारण
प्रीमियम शेवटी आपण भरणार आहोत. उद्या सकाळी जर मलाच जर काय झालं किंवा जो याचा जो आई वडील जे आहेत त्यांना जर काय झालं त्यांचं प्रीमियम कोण पे करणार, ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. तर त्याच्यापेक्षा माझा जास्तीत जास्त इन्शुरन्स करून त्या लहान मुलाला नॉमिनी केलं तर इन फ्युचरमध्ये त्यांना ते पैसे मिळू शकतात. नक्कीच. आपण पुढचा प्रश्न घेतोय रामदास ठाकरे यांचा चंद्रपूरहून. रामदास, आपला प्रश्न विचारा. नवीन एजंटकडून विमा काढणं योग्य राहील का म्हटलं? नवीन एजंट्सकडून विमा काढणं योग्य राहील का? आता पण एजंट्स कुठच्याही एजंटकडनं म्हणजे एजंटकडनं इन्शुरन्स म्हणजे आपण एखाद्या कंपनीकडनं इन्शुरन्स घेतो असतो. तर ती कंपनी कशी आहे किंवा मार्केटमध्ये टिकेल का, तर मोठ्या मोठ्या कंपनीचं त्याला काही हरकत नसते. परंतु त्यांचा बॅकग्राऊंड बघायला पाहिजे की त्या प्रॉफिटमध्ये कंपनीज आहेत की लॉसमध्ये कंपनीज आहेत, ह्याचा सगळं सरासर विचार करून इन्शुरन्स घ्यायला काही हरकत नाही. पण मग त्याच्यामुळे कुठे असं कमी जास्त म्हणजे आता नवीन एजंट्स म्हणजे सगळे सर्टिफाईड एजंट्स आपण बघणार की LICचा आहे का किंवा कुठच्या आता ICICI सगळ्या मोठमोठ्या बँका पण इन्शुरन्स देते, तर ते सगळं आधी सर्टिफाय करावं लागेल. पहिल्यांदा आपण इन्शुरन्स कंपनी आपल्याला सॅटिस्फाय व्हायला पाहिजे की इन्शुरन्स कंपनी कशी आहे, किती इन फ्युचरमध्ये राहू शकते का, आपल्याबरोबर किती वर्ष राहील, हा सगळ्याचा विचार करून घ्यायला काही हरकत नाही. आपण अजूनही याच्यावरती बोलणार आहोत, पण आता टॉक टाइम मध्ये घेणार आहोत एक ब्रेक. पण तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर आम्हाला जरूर फोन करा. आमचा नंबर आहे 0226689204. टॉक टाइम मध्ये आता घेणार आहोत एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.